आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण लेखक व पुस्तक व त्याचे लेखक बघणार आहोत मित्रांनो। हे आता मी जे पुस्तक व लेखक घेतलेले आहेत ते वारंवार एक्झाम मध्ये विचारलेले आहेत। आणि याच्यानंतर अजून जे स्टेट बोर्डचे पुस्तके आणि लेखक आहेत स्टेट बोर्ड मध्ये ते आपण घेणार आहोत मित्रांनो। तर हे एक्झाम मध्ये तलाठीची परीक्षा असो की पोलीस भरतीची असो कोणत्याही सरळ सेवेमध्ये हे पुस्तक आणि त्याचे लेखक वारंवार विचारले आहेत मित्रांनो। टीसीएस मध्ये पण हे जे पुस्तके आहेत हे वारंवार विचारलेले आहेत। तर पहिली पुस्तक आहे वाट तुटवितांना। वाट तुटवितांना हे पुस्तक कोणी लिहिले? पुस्तके व लेखक पुस्तके लेखक। वाट तुटवितांना उत्तम कांबळे। वाट तुटवितांना उत्तम कांबळे। आणि एकच पहिला कोण लिहिले? राम गणेश गडकरी। एकच पहिला राम गणेश गडकरी। कोसला कोण? भालचंद्र नेपाडे। हा मित्रांनो टीसीएस मध्ये 12 वेळा विचारला असेल, 12 वेळा विचारलेला आहे। ययाती विस खांडेकर। तर हा पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। हे सर्व पुस्तके वारंवार विचारलेले आहेत एक्झाम मध्ये। तुम्ही प्रश्न पण चेक करू शकता मित्रांनो। हे जे बुक्स आहेत त्यांचे वळीव हे बुक कोणी लिहिले? शंकर पाटील। हे पण आयएमपी आहे। आणि रणांगण कोणी लिहिले? विश्राम बेडेकर। लज्जा तस्लिमा नरसिनी। श्यामची आई तुम्हाला माहितच असेल, श्यामची आई कोणी लिहिले तर साने गुरुजी। आणि माझे विद्यापीठ नारायण सुर्वे यांनी लिहिले। व्यक्ती आणि वल्ली पु. ल. देशपांडे। माय देशी माणसं व्यंकटेश्वर माडगूळकर। आणि बरगडवाडी हे पण पुस्तक मित्रांनो वारंवार व्यंकटेश्वर माडगूळकरांची विचारलेली आहे। अमृतवेल वि. स. खांडेकर। आणि नटसम्राट वि. स. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर। विवा शिरवाडकरांचे पूर्ण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर। आणि हिरवा चापा वि. स. खांडेकर। त्याच्यानंतर आहे उचल्या आणि उपरा। याच्यामध्ये मुलं कन्फ्युज होतात मित्रांनो, कारण की इथं पण लक्षमण आहे आणि इथं पण लक्षमण आहे। तर उचल्या लक्षमण गायकवाड आणि उपरा लक्षमण माने हे लक्षात ठेवा मित्रांनो। हे एक्झाम मध्ये विचारले आणि इथं कन्फ्युज मुलं होतात। प्रकाश वाटा याच्यावरून तुम्ही प्रकाश आमटे लक्षात ठेवू शकता, हे तुमच्या लक्षात राहील। बनगरवाडी व्यंकटेश्वर माडगूळकरांची आहे। आणि बनगरवाडी व्यंकटेश्वर माडगूळकर हे 14 वेळा विचारलेले आहे मित्रांनो। रिपीट झालेली आहे। आयडियर म्हणजे किरण बेदी हे पहिली आयपीएस आहे। आणि मृत्युंजय शिवाजी सावंत। फकीरा अण्णाभाऊ साठे हे तुम्हाला माहितच असेल मित्रांनो, कारण की भरपूरदा एक्झाम मध्ये विचारलेले आहे वारंवार। अण्णाभाऊ साठे। बलूक दया पवार हे आयएमपी आहे, पीआयएमपी। आणि तिमिरातुनी तेजाकडे कोण लिहिले? नरेंद्र दाभोळकर। अंधश्रद्धा निर्मूलन नरेंद्र दाभोळकर। तिमिरातुनी तेजाकडे। ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी तुम्हाला माहितच असेल। टू द लास्ट बुलेट विनिता कामटे आयएमपी आहे मित्रांनो। अग्निपंख डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे तुम्हाला माहितच पाहिजे। जर माहित नाही असेल तर माहित करून घ्या। स्वामी रणजित देसाई हे पण विचारलेले आहे मित्रांनो। आणि मी जेव्हा जात चोरली बाबूराव बागल या पुस्तके आहेत मित्रांनो। आणि त्याचे लेखक हे वारंवार एक्झाम मध्ये विचारलेले आहेत। आता कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा ते तुम्ही बघा मित्रांनो।
वाट तुटविताना उत्तम कांबळे. एकदा बघून घ्या. वाट तुटविताना उत्तम कांबळे. एकच प्याला राम गणेश गडकरी. कोसला भालचंद्र नेबाडे. हे एमपी आहे मित्रांनो हे. आणि ययाती विसा खांडेकर. वडीव शंकर पाटील. आणि रणांगर विश्राम बेडेकर. लज्जा तस्लिमा नरसिंह. लज्जा तस्लिमा नरसिंह. आणि श्यामची आई साने गुरुजी. माझे विद्यापीठ नारायण सुर्वे. माझे विद्यापीठ नारायण सुर्वे. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे. माय देशी माणसं व्यंकटेश्वर माडगुणकर. आणि अमृतवेल विस खांडेकर. आणि नटसम्राट विवा शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर. आणि हिरवा चापा विस खांडेकर. उचल्या लक्ष्मण माने. आणि उपरा उचले आहे लक्ष्मण गायकवाड. आणि उपरा आहे लक्ष्मण माने. प्रकाश वाटा. प्रकाश वरून तुम्हाला लक्षात राहील. बनगरवाडी व्यंकटेश्वर मारगुडकर. आणि आय डिअर किरण बेदी. मृत्युंजय शिवाजी सावंत. आणि फकीरा अण्णाभाऊ साठे. बलूत कोण लिहिले? दया पवार. तिन्ही रातुनी तेजाकडे. नरेंद्र दाभोळकर. आणि ग्रामगीता तुकडोजी महाराज. टू द लास्ट बुलेट विनीता कामटे. अग्निपंख डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. आणि स्वामी रणजित देसाई. मी जेव्हा जात चोरली. हे कोण लिहिले? बाबूराव बागल. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घ्याल मित्रांनो. हे एक्झाम मध्ये हेच बुक वारंवार विचारलेली आहेत. आता आपण स्टेट बोर्डचे ते बुक बघणार आहोत मित्रांनो. स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता आपण स्टेट बोर्डचे जे परीक्षेत विचारलेले आहेत. स्टेट बोर्डच्या बुक मधून जे परीक्षेमध्ये विचारलेले लेखक आणि पुस्तके आहेत ते आता आपण घेणार आहोत मित्रांनो. कोणत्याही एक्झाम मध्ये स्टेट बोर्ड वरूनच विचारले जाते. जे पहिली ते 10वी पर्यंत जे पाठ्यपुस्तक आहेत त्याच्यावरून लेखक आणि त्याच्या पुस्तकी विचारले आहेत. तर हे जे पुस्तके आणि त्याचे लेखक आहेत हे मित्रांनो पुस्तक वारंवार एक्झाम मध्ये विचारलेली आहे. तर ते आपण बघू. स्मृतिचित्र. स्मृतिचित्र मित्रांनो हा 2023 मध्ये वनरक्षक मध्ये पण विचारलेली आहे. लक्ष्मीबाई टिळक. स्मृतिचित्र कोणाचे? पुस्तकी आणि लेखक व लेखिका. तर स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळक. आणि उपेक्षिताचे अंतरंग श्रीमा माटे. जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी परुडकर. हा पण मित्रांनो तलाठी एक्झाम मध्ये विचारलेली आहे. आणि वनरक्षक मध्ये तलाठी मध्ये वारंवार रिपीट होत चाललेला आहे. हा टीसीएस मध्ये पण विचारलेले होते. जेव्हा तलाट्याची एक्झाम झाली होती तेव्हा. हे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे 2 मार्क तर फिक्स आहेत मित्रांनो. रथचक्र श्रीमा माटे. आणि अष्टदर्शन विंदा करंदीकर. तराळ अंतराळ शंकरराव खरात. हा कसं लक्षात ठेवायचा मित्रांनो? तराळ अंतराळ. तर तराळ अंतराळ म्हणजे शंकरराव खरात. हा तराळ अंतराळ शंकरराव खरात. फुले आणि दगड विस खांडेकर. फुला आणि दगड विस खांडेकर. फुले आणि दगड विसे खांडेकर. आणि तराळ अंतराळ शंकरराव खरात. विसाव्याचे छंद मालती दांडेकर. गुलमोहर कोणी लिहिले? विपू काळे. आणि विसाव्याचे छंद कोणी लिहिले? मालती दांडेकर. वाटा आडवाटा हे कोणी लिहिले? वामन ओवाड. आणि शेवगाच्या शेंगा कोणी लिहिले? योगा जोशीने. आणि मारवा आसिया बगे. हे मित्रांनो वारंवार कादंबरी विचारलेली आहे. मारवा कोणी लिहिले? आसिया बगे. हे तलाठी मध्ये आलेले आहेत. हे जास्त वेळा रिपीट झालेली आहे. आणि हे अष्टदर्शन 8 वेळा रिपीट झालेला आहे.
त्याच्यानंतर आहे कृष्णकाठची कथा. कृष्णकाठची कथा अण्णाभाऊ साठे. मित्रांनो इथं कृष्णकाठची कथा म्हणजेच यशवंतराव चव्हाण यांचे पण आहे, पण तुम्ही कृष्णकाठच्या कथा हे जर कधी लक्षात ठेवलं तर अण्णाभाऊ साठे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मंजुळा अरविंद गोखले आणि अंधांतर विजया राध्यक्ष. आणि प्रस्थान कोणी लिहिले? वामन घोरगडे. आणि टिटवीवरच्या फेडा शंकरराव खरात. आणि शंकरराव खरातने अजून कोणते लिहिले? तराड अंतराळ. यक्षाची देणगी जयंत नारळीकर. यक्षाची देणगी कोणी लिहिले? जयंत नारळीकर. मित्रांनो जास्तच्या याचे तुम्हाला टोपण नावे हे तुम्हाला लक्षात नाही असतील तर तुम्ही मागच्या टॉपिक मध्ये मी लेखक आणि त्याचे टोपण नावे जे एक्झाम मध्ये आले तेच मी घेतले मित्रांनो. जास्तचे तिथं लेखक आणि टोपण नावे घेतले नाही. असे तुम्ही बघितले तर भरपूर स्टेट बोर्ड मध्ये लेखक आणि त्यांचे टोपण नावे आहेत, पण जे एक्झाम मध्ये विचारतात तेच मी तुम्हाला तिथं घेतलेले आहे. त्याचप्रमाणे इथं पण जे एक्झाम मध्ये विचारलेले आहे लेखक आणि पुस्तकात तर भरपूर आहेत, पण एक्झाम मध्ये जे विचारले आहेत तेच तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. जास्तचे लक्षात ठेवा नका, कारण की तुमच्या जवळ अजून बाकीचे सब्जेक्ट अभ्यास करायचे आहेत. बेगड म्हणजेच बेगड कोणी लिहिले? योगीराज वाघमारे. आणि अंगारमाती कोण लिहिले? भास्कर चंदनसिंह. आणि काळज माया जी.ए. कुलकर्णी. चौथी भिंत उर्मिला पवार. आणि करेचे पाणी एमपी मित्रांनो हे कादंबरी आहे. प्रल्हाद केशव अत्रे. अत्रे मित्रांनो हे याचे प्रल्हाद केशव अत्रे असा काही तुम्हाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही लक्षात ठेवले तर ठीक आहे. पण के अत्रे त्याप्रमाणे जसे स्टेट बोर्ड मध्ये आहे त्याचप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवले तर तसेच विचारतात मित्रांनो. वपू काळे. आता अजून एकदा आपण बघून घेऊ मित्रांनो. स्मृती चित्र कोणी लिहिले? लक्ष्मीबाई टिळक. आणि उपेक्षिताचे अंतरंग कोणी लिहिले? श्रीमान माटे. जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी परुडकर. भरपूरदा एक्झाम मध्ये विचारले आहे मित्रांनो. रथचक्र श्रीमा पेडसे. अष्टदर्शन कोणी लिहिले? विंदा करंदीकर. आणि तराड अंतराळ कोणी लिहिले? शंकरराव खरात. फुले आणि दवड कोणी लिहिले? विस खांडेकर. विसाव्याचे सण कोणी लिहिले? हे पण आयएमपी आहे मित्रांनो. विसाव्याचे सण कोणी लिहिले? मालती दांडेकर. आणि गुलमोहर हे कादंबरी कोणी लिहिले? वपू काळे. वाटा आडवाटा हे कोणी लिहिले? वामन ओवाळ. आणि शेवगाचे शेंगा कोणी लिहिले? यवग जोशी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि मारवा कोणी लिहिले? आत्या बगे. त्याच्यानंतर कृष्णकाठचे कथा कन्फ्युज नको हा. यशवंतराव चव्हाण घ्या नको. अण्णाभाऊ साठे. मंजुळा कोणी लिहिले? अरविंद गोखले. अंधांतर कोणी लिहिले? विजया राध्यक्ष. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते मित्रांनो प्रस्थान वामन चोरघडे. आणि टिटवीवरचा फेरा कोणी लिहिले? शंकरराव खरात. यक्षाची देणगी जयंत नारळीकर यांनी लिहिले. आणि बेगड योगीराज वाघमारे. अंगार माती कोणी लिहिले? भास्कर चंदनसिंह. आणि काळज माया जी.ए. कुलकर्णी. चौथी भिंत उर्मिला पवार. करेचे पाणी प्रल्हाद केशव अत्रे. आणि वपू काळे. हे आहेत मित्रांनो पुस्तकी आणि त्यांचे लेखक. हे वारंवार एक्झाम मध्ये आलेले आहेत, स्टेट बोर्ड मधलेच आहेत, पण हे स्टेट बोर्ड मधूनच कोणत्याही एक्झाम मध्ये विचारले जातात. तुम्ही हे जर केले तर तुम्हाला दुसरे हे म्हणजे जे एक्झाम मध्ये आलेले आहेत तेच आहेत मित्रांनो. तुम्हाला दुसरे करायचे असेल तर अगोदर तुम्ही हे करा, त्याच्यानंतर दुसरे करा. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. पण आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. स्क्रीनशॉट घेऊन टाका.